कोणाकोणाला वाटते की मी ही मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी बनवलेली आहे, तर ही मी मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी बनवलेली नाही आहे, तर मी बनवलेली आहे लसुणी पालक. तर लसुणी पालक कसा बनवायचा त्याची रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवते. तर रेसिपीला सुरुवात करते. पहिले आपल्याला पालक स्वच्छ पाण्याने धुवून तो चिरून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे अख्खा लसणाचा कांदा घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिरची तुमच्या आवडीनुसार घ्यायचे, तिखट आणि कमी तिखट. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. हा ठेचा आपल्याला जास्त बारीक नाही करायचा आहे, हा जाडसरच ठेवायचा आहे. हा ठेचा आपल्याला एका तेलामध्ये टाकून तो फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हळद टाकायची आहे आणि नंतर किचन किंग मसाला टाकायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं छानपैकी मिक्स करून झालं की आपल्याला बारीक चिरलेला पालक टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि हा चांगला मिक्स करून घ्या आणि तो एक जागीच राहिला नाही पाहिजे. मिरचीचा ठेचा तो सगळीकडे भाजीला लागला पाहिजे, तरच तुमच्या भाजीला चव चांगली येईल. तर हे बघा मी कसं चांगलं मिक्स करून घेते. हे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडं म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते आणि नंतर आपल्याला त्याला वाफ द्यायची. आता ही वाफ आपली झालेली आहे आणि आपली लसुणी पालक तयार झालेला आहे. तर ही लसुणी पालक तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन बघा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. कसा लागला तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या बघत राहा. तोपर्यंत बाय बाय.